गेल्या काही वर्षांपासून शहराकडे लोकांचा ओढा वाढत चाललाय। त्यामुळे गाव समृद्ध करण्यासाठी गाव पातळीवर शेतीची विविध साधनं पोहोचवणं आवश्यक आहे। ऊसापासून साखर निर्माण करणारे साखर कारखाने जसे ठिकठिकाणी निर्माण झाले त्याच पद्धतीनं शेतकऱ्यांच्या विविध पिकांसाठीही नवनवीन प्रक्रिया सुविधा गाव पातळीवर सुरू होणं आवश्यक आहे, असे उद्गार उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी काढले। कोल्हापुरात भीमा कृषी प्रदर्शनाच्या सांगता समारंभात ते बोलत होते। यावेळी बेस्ट ऑफ दी शो म्हणून किशोर चव्हाण यांच्या 5 फुटी सरड्याचा सन्मान करण्यात आला, तर परभणी तालुक्यातील कुलदीप बळीराम लाड यांचा लाल कंधारी वळू चॅम्पियन ऑफ दी शो ठरला। गेल्या 4 दिवसात भीमा कृषी प्रदर्शनात एकूण 18 कोटी रुपयांची उलाढाल झाल्याची माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी दिली। पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात भव्य अशा भीमा कृषी प्रदर्शनाची आज सांगता झाली। आज शेवटच्या दिवशी सकाळपासूनच प्रदर्शनस्थळी तुफान गर्दी झाली होती। सायंकाळच्या सत्रामध्ये समारोपाचा समारंभ झाला। उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार अशोकराव माने, शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजित सिंह घाटगे, भाजपचे प्रदेश सरचिटणीस महेश जाधव, राहुल चिकोडे, प्राध्यापक जयंत पाटील यांच्या उपस्थितीत सोहळा झाला। इचलकरंजीचे नूतन महापौर विजय धातुंडे आणि उपमहापौर अनिल डाळ्या यांचा विशेष सत्कार यावेळी करण्यात आला। प्रास्ताविकामध्ये खासदार धनंजय महाडिक यांनी 4 दिवसात प्रदर्शनस्थळी झालेल्या विविध उपक्रमांबरोबरच ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात खरेदी केल्याचंही सांगितलं। मागील काही वर्षात यंदा उच्चांकी गर्दी पाहायला मिळाली, त्यामुळे सर्वच स्टॉलधारकांची जोरात विक्री झाली। त्यातून गेल्या 4 दिवसात 18 कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचं खासदार महाडिक यांनी नमूद केलं। दरम्यान केंद्र आणि राज्य सरकार शेतीच्या विकासासाठी काय करतं हे भीमा कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून समोर आलं असून ज्या पद्धतीनं ऊसापासून साखर निर्माण करण्यासाठी साखर कारखाने सुरू झाले त्याच पद्धतीनं शेतकऱ्यांच्या विविध पिकांच्या प्रक्रियेसाठीही नवनवीन सुविधा गाव पातळीवर सुरू होणं आवश्यक असल्याचं नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितलं। आज शहराकडे लोकांचा ओढा वाढत चाललाय, त्यामुळे गाव समृद्ध करण्यासाठी गाव पातळीवर शेतीची विविध साधनं पोहोचवणं आवश्यक असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। AI ही जादू आहे। शेतकऱ्यांच्या उत्पादनाला दीडपट करण्याची क्षमता AI मध्ये आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी AI तंत्रज्ञान आत्मसात करावं असा सल्लाही नामदार पाटील यांनी दिला। खासदार धनंजय महाडिकांनी कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना व्यासपीठ दिल्याचे प्रशंसोद्गार नामदार पाटील यांनी काढले, तर खासदार धनंजय महाडिक यांनी 18 वर्ष हा उपक्रम सातत्यानं सुरू ठेवल्याबद्दल पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनीही गौरवोद्गार काढले। यावेळी कृषी आणि पशुपक्षी प्रदर्शन संयोजकांचा सत्कार करण्यात आला, तर कृषी अधिकारी सर्जेराव धनवडे यांनी दिलेल्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेऊन त्यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला। शाल, श्रीफळ, मानपत्र आणि देवीची प्रतिमा देऊन त्यांना सपत्नीक गौरवण्यात आलं। त्याचप्रमाणे 4 दिवसात बिर्याणी विक्रीतून 1,10,000 रुपयांची उलाढाल करणाऱ्या बेगम राजू मुजावर, माशांच्या स्वादिष्ट डिशेस बनवून 1,00,000 रुपयांची विक्री करणाऱ्या अमृता उमेश घोटणे, क्रिस्पी चीज वडापाव विकून 60,000 रुपये कमावणाऱ्या ज्योती धावणे, तर 55,000 रुपयांचं थालीपीठ विकणाऱ्या दीपाली वेल्हाळ, तसंच कडक भाकरी विक्रीतून 40,000 रुपये मिळवणाऱ्या कल्याणी पेनगोंडा, तर पापड विक्रीतून 35,000 रुपये मिळवलेल्या पूनम करंबे यांचाही विशेष सत्कार करण्यात आला। गुणवंत पशुवैद्य पुरस्कार, पीक स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसं आणि कृषी स्पर्धेत प्रथम 3 क्रमांक मिळवलेल्या करवीर कृषी कार्यालय, आत्मा प्रकल्प संचालक कार्यालय आणि हातकणंगले कृषी कार्यालयाचा सत्कार करण्यात आला। यावेळी बेस्ट ऑफ दी शो म्हणून 5 फुटी इग्वाना सरड्याचे मालक किशोर चव्हाण यांना सन्मानित करण्यात आलं, तर परभणी जिल्ह्यातील माळसोना गावच्या कुलदीप लाड यांच्या लाल कंधारी वळूनं चॅम्पियन ऑफ दी शोचा किताब पटकावला। यावेळी चॅनल बी व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज महाडिक, यूथ आयकॉन कृष्णराज महाडिक, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती तसंच महापालिकेचे नवनिर्वाचित नगरसेवक उपस्थित होते।